नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात बुधवार दिनांक 22 जुलै रोजी करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दादांच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. दादांचं वक्तशीरपणा, सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करणे, प्रत्येकाला करू बघू अशी आश्वासनं न देता जागेवर काम पूर्ण करणे, साध्या ग्रामीण बोलीभाषेतील त्यांचे वक्तृत्व, सर्वसामान्य जनतेला आपलंसं करून घेण्याची कला अशा एक ना अनेक आठवणींना उजाळा याप्रसंगी देण्यात आला. तळेगाव स्टेशन येथील तळ्यावर सकाळी 10 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी दादांच्या स्मृतीत देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी या सप्ताहात घेतल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे, गटनेत्या हेमलता खळदे, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, मुख्याधिकारी गिरीश तापकेकर, बांधकाम समिती सभापती सुदाम शेळके, नगरसेवक संदीप शेळके, चिराग खांडगे, मदन नाटेकर, बाबा मुलानी, शिवाजी आगळे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती भारती धोत्रे, महिला बालकल्याण समिती सभापती शैलजा काळोखे, वृषाली राजे दाभाडे सरकार, नगरसेविका संगीता खळदे, कमल टकले, आशा भेगडे, मनीषा म्हाळसकर, अश्विनी शेळके, डॉक्टर ऋतुजा भगत, सुरेखा भेगडे, सोनाली दरेकर, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय काळोखे, विलास काळोखे, मयूर राजगुरव, उमेश महाजन, गोकुळ किरवे, बाळासाहेब शेडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.